डॉक्टर विजयकुमार गावित यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार. म्हणाले, आमच्या व्यतिरिक्त एक पुढारी दाखवून द्या ज्यांनी योजना आणून लाभ दिला. योजना आम्ही आणतो, ते बंद पाडतात. डॉक्टर विजयकुमार गावित यांचा विरोधकांवर घणाघात. अरे उभी आहे आणि परत कार्यक्रम घेतला होता म्हणून इथपर्यंत आलो की चालू का होत अरे चालू होईल ते. तुम्ही इतके वर्ष धोका काढल्या. अरे लोकांच्या विहिरी बंद पडल्या, घरकुलं बंद पडले, योजना बंद पाडायचं काम तुझ्या बापाने आणि तुम्ही. नमस्कार. नंदुरबारमध्ये कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या गृहोपयोगी वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. लाभार्थ्यांना वाटप शांततेत सुरू असताना काही लोकप्रतिनिधी येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने गावित संतप्त झाले. योजना शासनाच्या असतात हे खरे आहे, पण त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नैतिकता नेत्यांमध्ये असावी लागते. आमच्या व्यतिरिक्त एक तरी पुढारी दाखवा ज्यांनी नवीन योजना आणून लोकांना खरोखर फायदा दिला आहे, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. डॉक्टर गावित यांनी सांगितले की शेतकऱ्यांसाठी विहिरी, शेळी, मेंढी व गाय वाटपाच्या योजना आम्ही आणल्या, पण विरोधकांनी सतत खोट्या तक्रारी करून त्या बंद पाडल्या. आता मात्र तेच लोक लाभार्थ्यांना गोंधळ घालायला शिकवतात. याला अर्थ नाही. माझ्या प्रयत्नातून संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 4 जिल्ह्यांसाठी योजना मंजूर झाल्या, ज्यात नंदुरबारचाही समावेश आहे. निवडणुकापूर्वी 45,000 संच वाटप झाले. आता पुन्हा 50,000 संचांपैकी 25,000 वाटप पूर्ण झाले असून उर्वरित लवकरच दिले जातील. त्यांनी लाभार्थ्यांना आवाहन केले की कोणत्याही गोंधळाला बळी न पडता रीतसर नोंदणी करून घ्या. पहा काय म्हणाले विजयकुमार गावित. तुम्ही मला एक योजना आम्ही दिलेली तुम्हाला दाखवून देणार. एक योजना दिली आहे का कुठल्या या जिल्ह्यातल्या पुढाऱ्याने तुम्हाला? आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही घरी बसले, तुम्हाला योजना देणार आहे. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, बाकीचे राहिलेले होते, मी त्यांना सांगितलं तुम्हाला योजना चालू करून देऊ. मी मंत्री महोदयांनी मला 2 महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची. आज ही योजना 5 जिल्ह्यामध्ये फक्त चालू आहे. 5 जिल्ह्यामध्ये, धुळ्यामध्ये चालू नाही अजून. हे तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला मी असेल, सुप्रियाताई असेल, आमचं गावित कुटुंब तुम्हाला योजना कुठल्याही समाजाला असेल त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे काय करतात? तक्रारी करतात. चंदू आणि हे बाकीचे तक्रारी करतात, तुमच्या योजना बंद पाडतात. हे काय बोलणार आहे? याने लोक शेतकऱ्यांना दिलेल्या विहिरी बंद पाडल्या, संधी पैसे देणे बंद पाडले, आदिवासींना गाय द्यायला बंद, त्यावेळेला तक्रारी करून बंद करतात. करायचं काही नाही. पुढे आदिवासींच्या आणि इतरांच्या जमिनी हडप करायचं काम चंदू करतो, याची फॅमिली करते. ते कशाला करत ते? आणि इथे तुम्हाला हे करा ते करा सांगत आहे. याने मागच्या वेळेला तुम्हाला गोरगरीब लोकांना आपण जेवण वाटप सुरू केलं होतं, मध्यान्ह भोजन सुरू केलं होतं. याने जे पात्र नाही तरी करतात. तुम्हाला सुरुवातीला जेव्हा पेट्या वाढल्या त्यावेळेला यांनी तक्रार केला, हे पात्र नाही, कुठे दाखले आणतात, यांना देऊ नका म्हणून तुमच्याला लोकांना मिळू नये म्हणून तक्रारी केल्या. आणि म्हणतात फॉर्म भरू नका, तुम्हाला काय भेटणार नाही, काय भेटणार नाही. अरे त्यांचा बाप बसलाय द्यायला तुम्हाला, हा म्हणून लक्षात ठेवा. आणि तुम्हाला देणंच सर्वांना, तुम्ही घाई करायचे नाही, भेटणार. अरे बघा 2 दिवस वाटप केलं होतं आम्ही इथे. तुमच्या एवढेच लोक आले, जवळजवळ 8,000 लोकांना वाटलं. तिथेच वाटप केलं. तुम्ही काय गडबड करायचं काय कारण नाही, मिळणार तुम्हाला. काय होतं की आता परवा आम्हाला शहाद्याला वाटप करायचं आहे. उद्या शहाद्याला वाटप करायचं आहे. आणि आम्ही इथे सर्व आले, सर्व जिल्ह्यातले आले तरी देऊन टाकायचं म्हणून मी इन्स्ट्रक्शन दिलं. गॅसमुळे भात 2 मिनिटात शिजते, खिचडी 2 मिनिटात शिजते कुकर त्याच्यावर. गॅसवर भात खिचडी 2 मिनिटात शिजते, डाळ 3 मिनिटात शिजते. आणि कोंबड्या जर कुकरमध्ये कोंबडी शिकवली ना, बोकड्यान कोंबडी, तर अर्धा तासापेक्षा जास्त लागतात. तर तुम्हाला कुकर देईल म्हणजे 5 मिनिटात तुमचा बोकड्या शिजेल. मग आता आपण याच्यामध्ये
30 भांडं देणार आहे, 30 भांडे. आणि भांडं देताना सरकारने विचारपूर्वक केलाय, त्याचाही विचार करा. हम दो हमारे दो, म्हणजे आपण पोरी दोन, पोरं दोन. 4 भांडं भेटणार, 4 ताटं, 4 ग्लास, 4 वाट्या एवढं भेटणार. कुकर भेटणार, कुकर भेटेल तुम्हाला. टीप मिळेल, नंतर आपल्या कडे मिळेल तळून खायला. पाण्याचा मका मिळेल. हे असे तुम्हाला मिळणार. आणि खास बनवलेले आहे, चांगले बनवलेले आहे. तुम्हाला बाजारात असे भेटणार नाही. नाही तर कोणी सांगेल तुला इतका पैसा देतो ती टाक, असं द्यायचं नाही. आलं लक्षात? सर्वांनी शांतपणे घ्यायचं, सर्वांना मिळेल. योजना शासनाच्या असतात, त्या योजना तुम्हाला देण्याची पुढाऱ्यांची मानसिकता लागते. तुम्हाला या जिल्ह्यातला एकही पुढारी तुमच्यासाठी या योजना आणत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या सर्वांना देण्याचं माझा सुप्रियाताई, आमच्या मीनाताई, आपल्या सर्वांचा मनोदय असतो. बघा, मागच्या वर्षी म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्ही जवळजवळ नंदुरबार, शहादा, धडगाव, अक्कलकोवा आणि काही नवापूरचा भाग, याच्यात आपण 45,000 लोकांना भांडे आणि पेट्यांचं वाटप केलं. महाराष्ट्रामध्ये फक्त 4 जिल्ह्यांमध्ये हे वाटप झालं. त्यावेळेला आम्ही सुरुवातीला तुम्हाला पेट्यांचं वाटप केलं. कोणी आणलं नाही, इथे तुम्हाला भडकावायला येतात. आयत्या बिळावर नागोबा करणारी मंडळी भरपूर इथली आहे. साहेब एक मिनिट, कोणाला भडकवायला आलो मी.